तर एक महत्त्वाची बातमी, दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 6,457 कोटींचे करार झाले। जेएसडब्ल्यू ग्रुपसोबत महाराष्ट्राचा सर्वात मोठा करार झाला। जेएसडब्ल्यू कंपनी राज्यामध्ये 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 4,99,321 कोटींची गुंतवणूक, स्टील, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम बॅटरीमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे। साइन केलेले आहेत। सगळ्या क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि अनेक चांगले पोर्टफोलिओज आज आम्ही साइन केलेले आहेत। उद्या देखील आम्ही साइन करणार आहोत। आज एक जो महत्त्वाचा पोर्टफोलिओ आम्ही साइन केला आहे तो जेएसडब्ल्यू सोबत केला। जवळपास 3 लाख कोटी रुपयाचा करार आम्ही जेएसडब्ल्यू सोबत केलेला आहे, ज्याच्यामध्ये स्टील मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्याच्यामध्ये बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग आहे, बॅटरी पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्याच्यामध्ये सोलरची कंप्लीट इकोसिस्टम मॅन्युफॅक्चरिंग आहे। सो आय थिंक अतिशय चांगला हा एमओयू झालेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त अनेक झालेले आहेत। तर दावोसमध्ये 20 मोठे सामंजस्य करार झालेले आहेत। त्यामध्ये राज्यात जेएसडब्ल्यू कंपनी तब्बल 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे। तर एलमॉन्ट पुण्यामध्ये 2,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। त्यामध्ये 5,000 रोजगार निर्मिती होईल। कल्याणी समूह देखील गडचिरोलीमध्ये 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे। तर रायगडमध्ये टेम्बो कंपनी संरक्षण क्षेत्रामध्ये 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल। रिलायन्स इन्फ्रा कंपनीसोबत 16,500 कोटी रुपयांचा करार झाला आहे। तर बालासोर एलॉय 17,000 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यामध्ये करणार आहे। विराज प्रोफाइल्सकडून देखील 12,000 कोटींची गुंतवणुकीचा करार करण्यात आला आहे। इनबीवी कडून देखील राज्यामध्ये 750 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे। तर वारी एनर्जी नागपुरात 30,000 कोटी रुपये गुंतवणार आहे। तर 7,500 रोजगार निर्मिती त्याद्वारे होईल। ब्लॉकस्टोन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये 25,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। तर 1,000 रोजगार निर्मिती त्यामधून होणार आहे। तर ब्लॅकस्टोन पंचशील रियालिटी गुंतवणूक 25,000 कोटी रुपयांची, त्यामधून 500 रोजगार निर्मिती। तर अवनी पॉवर बॅटरीज गुंतवणूक आहे 10,521 कोटी, त्यामधून 5,000 रोजगार उपलब्ध होणार आहेत। जेन्सोल संभाजीनगरमध्ये क्षेत्र इलेक्ट्रॉनिक्स कंपनी, तर गुंतवणूक आहे 4,000 कोटी रुपये, त्यामधून 500 रोजगार उपलब्ध होतील। तर बिस्लरी इंटरनॅशनल क्षेत्र अन्न आणि पेय यामध्ये 250 कोटी रुपयांची गुंतवणूक, रोजगार 600 निर्मिती। H2E पॉवर क्षेत्र आहे हरित ऊर्जा, गुंतवणूक आहे 10,000 कोटी,